जागतिक स्तरावर सेलिब्रेट केला जातो. आणि त्याची मेन एम आहे की पर्यावरणाविषयी जागृती आणि पर्यावरणाविषयी उपक्रम करायचे. आता सगळ्यांना माहीत आहे की पर्यावरणाचे पर्यावरणावर काय दुष्परिणाम झालेले आहेत. पोल्युशन म्हणा, एअर, वॉटर, नॉईज आणि सॉईल. सो या वर्षाची थीम होती की डेझर्टिफिकेशन, रिफॉरेस्टेशन, ॲग्रोफॉरेस्ट्री प्लांटिंग करणं अशी थीम होती. आवर फ्युचर आवर लँड. त्याच्यामुळे आम्ही हा प्रोग्राम जो आयोजित केला होता त्याच्यामध्ये थीमच ही होती. सो वन इज मेकिंग एन्व्हायरमेंटल अवेअरनेस टू ऑल द पीपल आणि रिकॉग्नायझिंग ज्यांनी काम चांगले केलेलं आहे. सो वी हॅड 3 कॅटेगरीज. वन, द इंडस्ट्री who are efficiently utilizing the water from STP, reusing and recycling. तसंच आम्ही ऑल्सो ओव्हरऑल एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट कसे कोण करतात त्यांना पण प्राईज देणार होतो आणि त्याच्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि बाकीची कंपनी फॉलोअप करतात. सो बेस्ट एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस यांना आम्ही कॅटेगरीमध्ये प्राईज दिलेला आहे. सिमिलरली बायोडायव्हर्सिटी बोर्ड, जो डिपार्टमेंट ऑफ एन्व्हायरमेंट इज अ पार्ट ऑफ इट, त्याच्यामध्ये त्यांनी जे ज्यांनी रिस्टोर चांगलं केलेलं आहे प्लांटिंग करून, ज्या 2 पंचायती होतात त्यांना अवॉर्ड दिलेला आहे. आणि आम्ही म्हणजे पोल्युशन कंट्रोल बोर्ड अँड गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन त्याने MOU साईन केलं होता गोदरेज बरोबर आणि लास्ट 2 वर्षात एकदम चांगलं काम करतात. बिचोली, साखळी आणि वाळपे म्युन्सिपाल्टी आणि 30 पंचायत. त्या पंचायतीमध्ये बिकॉज वी हॅव डाटा नाव मॉनिटरिंग करायला आणि त्या ज्या पंचायतीनं सगळ्यात चांगलं काम केलेलं आहे तशा 2 पंचायती, एक मेनपूर आहे आणि दुसरी आय थिंक आणखी पंचायत डोंगुर्ली. या दोन्ही पंचायतींना आम्ही अवॉर्ड दिलेला आहे. ओके सर, ओव्हरऑल जेव्हा तुम्ही वेस्ट मॅनेजमेंट आणि पोल्युशन बोर्डचं बघताना लँड रिस्टोरेशन आणि वॉटर रिस्टोरेशन याच्याबद्दल तुम्ही जे बोलला ना, या 2 बोर्डांची काय भूमिका असेल आणि प्रोत्साहन कसं असेल? वन इज द क्लॅरिटी is clear. Pollution Control Board actually a regulatory authority. म्हणजे वी गिव्ह लायसन्स टू ऑपरेट. त्यातच काहीतरी कंडिशन घालतात. दिस कंडिशन दे हॅव टू फुलफिल. आमचा रेग्युलेटर. पण आम्ही हे रेग्युलेट करण्यापेक्षा वी बिकम फॅसिलिटेटर. वी से दिस इज द कंडिशन टू ऑपरेट बट यू कॅन डू समथिंग बेटर. सो त्यांना टेक्नॉलॉजी पाहिजे असेल, आम्ही टेक्नॉलॉजी देतोय. टेक्नॉलॉजी दुसरीकडून घ्यायला प्रोत्साहित करतोय आणि चांगले काम करण्याला इकडं अवॉर्ड वगैरे देऊन करतो. सो आवर रोल इज रेग्युलेटरी. द मायनिंग, आता लँड रेग्युलेशन मायनिंगमध्ये, मायनिंगमध्ये काही लॉस असत ते आमचे आम्ही पालन करतो. गोवा बायोडायव्हर्सिटी बोर्ड हा लार्जर आहे. म्हणजे बायोडायव्हर्सिटी मेंटेन करणं म्हणजे वेगवेगळ्या वृक्ष, झाडं, तुमचे प्लांट्स, ॲनिमल ह्यांचं मॅनेज करण्याचं काम आहे. तसं ते लोकांना इन्व्हॉल्व करणं प्रत्येक कन्झर्वेशनमध्ये तो त्यांचा जास्त भाग असतो. सो दे गेट बायोडायव्हर्सिटी रजिस्टर ते विलेज लेवलवर करतात. वेटलँड ऑथॉरिटी म्हणून आहे, वेटलँडमध्ये ते वेटलँड कसं मेंटेन करणं, हाऊ टू इन्व्हॉल्व कम्युनिटीज टू मेंटेन द प्रोग्राम. सो त्यांचा मोर ऑफ इन्क्लुझिव्ह कम्युनिटी ओरिएंटेड असतो. आमचा जास्त इंडस्ट्री